नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भीमाशंकराची कथा. प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होतं. कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि नंतर त्याचे लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तिथेच राहिली. काही काळानंतर कर्कटीला एक मुलगा झाला. त्याचे नाव भीम ठेवले. रामायण युद्धात रामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचे ठरविले. भीम मोठा झाल्यानंतर त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले. त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवर होण्याचे वरदान मागितले. त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवांचा खूप मोठा भक्त होता. एक दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमाने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. त्यामुळे क्रोधित झालेल्या भीमाने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायला सुरुवात केली. भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्यानंतर शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकटले. भगवान महादेव आणि भीम यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर राजाने महादेवाला कायमस्वरूपी तिथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंगाच्या रूपात महादेव इथेच स्थापित झाले. ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे नाव भीमाशंकर असे पडले. छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनात येत असे. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील इथे दर्शनात आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीस यांनी या मंदिराचा शिखरासहित जीर्णोद्धार केला. शेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केले आहेत. मंदिराच्या छतावर आणि खांबांवर सुबक नक्षीकाम आढळते. मंदिरात दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत. मंडपासमोर सुमारे 5 मन वजनाची भली मोठी लोखंडी घंटा आहे. चिमाजी आप्पांनी ही भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर 1729 अशी इंग्रजी नोंद आहे. हेमाडपंथी बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार आणि नवं बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर पाहण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका उंच डोंगरावरती भीमाशंकर हे मंदिर आहे. प्रचंड उंच डोंगर, गर्द झाडी आणि डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या मंदिराला सजवले आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. महादेवाची हे धार्मिक स्थळ खूप प्रसिद्ध आहे. भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही होती 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाविषयी व ते कसे स्थापन झाले याची थोडक्यात माहिती. वरील माहिती आपणास कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.